मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये दादांना त्या ठिकाणी 86,000चा लीड भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाला होता। त्यानंतर आत्ताच्या निवडणुकीमध्ये अशी परिस्थिती आहे की कमीत कमी 1 लाख आणि जास्तीत जास्त 1.5 लाखाचा लीड भोसरी विधानसभेतनं मिळणार आहे। त्याचं कारण असं की शिवसेना भाजप युती झालेली आहे आणि अपक्ष असलेले महेशदादा लांडगे आमदार हे सुद्धा आमच्या बरोबर आहेत। म्हणजे ते भाजपचे आमदार जरी असले तरी त्यांचे स्वतः अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांची स्वतःची एक वोट बँक आहे, तर ते सुद्धा आपल्या बरोबर आहेत। आणि आता जी दादांनी केलेली कामं आहेत एवढ्या वर्षामध्ये, तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होणार आहे। बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये वारंवार सगळेजण सांगतायत की या शर्यतीला बंदी आली ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळामध्ये, आणि त्याच्यानंतर बैलगाड्यावरती जेवढा अभ्यास दादांचा आहे मला नाही वाटत की कुठल्याही नेत्याचा तेवढा अभ्यास असेल। आणि त्या बैलगाड्यासाठी दादांनी स्वतः वकील दिले, स्वतःचे पैसे खर्च केले, स्वतःच्या घरामध्ये जे आपले बैलगाडा मालक आहेत जे ज्यांनी आर्बिट्रेटर नेमले ते सुद्धा प्रतिवादी झाले, त्यांना स्वतःच्या घरामध्ये त्यांनी 8-8, 10-10 महिनाभर राहण्यासाठी त्यांना सांगितलं। आणि प्रत्येक प्रायव्हेट बिल त्या ठिकाणी संसदेमध्ये दादांनी मांडलेलं आहे आणि त्यांचा अभ्यास त्याच्यावरती एवढा गाढा आहे आणि आम्हाला खात्री आहे की बैलगाडा शर्यत सुरू होईल ती दादांच्याच प्रयत्नाने। पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न आत्ता म्हणजे दादांनी म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना ते विधेयक मांडलं होतं, म्हणजे ती मागणी केली होती। एक मिनिट पुणे नाशिक रोडचं पुणे नाशिक रेल्वेचं तुम्ही विचारताय ना, त्याच्यात मी तुम्हाला सांगते की समीक्षा चंदकार मॅडम या डेप्युटी कलेक्टर ऑफिसला बसतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही माहिती विचारू शकता, कारण त्यांची प्रोसेस चालू आहे। लँड ॲक्विजिशनची प्रोसेस आहे ती सुरू आहे, त्याच्यावर त्यांचं सगळं नियोजन झालेलं आहे, हे तुम्हाला तिथे स्वतः पाहायला मिळेल। त्याच्यासाठी वेगळं कुठे जायची गरज नाही, थेट अधिकारीच तुम्हाला सांगतील। विरोधी उमेदवार सिने अभिनेते आहेत, तर शहरी मतदार त्यांना भुलतील का? शहरी मतदार त्यांना भुलणार नाहीत, पण ग्रामीण भागामध्ये आम्हाला भीती आहे की ज्या माता भगिनी आहेत तर त्यांना म्हणजे त्यांची भावना असते की टीव्हीमध्ये काम करणारे खरे तेच आहेत म्हणून। जसं आपण मी मगाशी पण सांगितलं की रामायणामध्ये टीव्ही लावलं की बायका पाया पडायच्या, तर तशा परिस्थितीमध्ये महिलांनी भुलू नये ग्रामीण भागातल्या, असं आम्हाला वाटतं। शहरामध्ये लोकांना कळतं की हे सेलिब्रिटी आहेत, हे पैसे घेऊन काम करतात किंवा हा त्यांचा व्यवसाय उपजीविकेचं साधन आहे, हे शहरातल्या भागातल्या लोकांना कळतं। आता फोटो काढायचा सेल्फी काढायचा तर कुणी कोणाबरोबर ते काढतं, त्याच्यात दादांच्या बरोबर पण तेवढेच सेल्फी काढले जातात। भोसरीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत यांचं मनोमिलन झालेलं जाणवतंय का? 100% झालेलं आहे। म्हणजे महेशदादा लांडगे आणि आम्हीच दोघं एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढलो विधानसभेची, जेव्हा आम्ही एकत्र झालो त्यामुळे खाली कार्यकर्त्यांचा काही प्रश्न उरणार नाही। अभिनेता हा नेता बनू शकतो, पण नेत्याला हा नेताच राहावं लागतं। म्हणजे ऍक्टिंग करू शकतो अभिनेता नेता बनण्याची, पण तो नेता बनू शकत नाही, कारण त्यांच्या याच्यामध्ये त्यांना सेलिब्रिटी लाईफ जगण्याची सवय झालेली असते। 5 स्टार लाईफ असतं, कधी साधं राहायचा प्रयत्न, कुठेही गेला तर पैसे घेतल्याशिवाय कुठलाही अभिनेता प्रेझेंट होत नाही। त्यामुळं मला नाही वाटत की अभिनेता हा चांगला नेता होऊ शकतो। खरं तर पहिल्यांदा 2009ला मला वाटतं शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सर्वे केला होता आणि निवडणूक लढणार असं सांगितलं होतं। त्यावेळेस दादांची खूप मोठी क्रेज होती, कारण त्यांनी 2004ला पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी प्रचंड काम केलं होतं, जनसंपर्क खूप दांडगा होता, त्यामुळे त्यांच्यापुढे कुणीच उमेदवार यांना मिळत नव्हता। मग राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शरद पवार साहेबांचं नाव पुढे घेतलं गेलं जेणेकरून म्हणजे कार्यकर्त्यांना धीर येईल म्हणून, परंतु त्यांनी स्वतः सर्वे केल्यानंतर त्यांना कळलं की आपण इकडे जिंकू शकणार नाहीये, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी न लढण्याचा निर्धार केला। त्याच्यानंतर पुन्हा असं झालं की दुसरा कुणी उमेदवार त्यांना मिळत नव्हता। म्हणजे सगळ्यांनी वळसे पाटील साहेब असतील अजून बरेच उमेदवार तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते दादांच्या संपर्कापुढे कुणीच टिकणार नाही। तर पक्ष हे आहे, संघटना आहे, दादांचा वैयक्तिक करिश्मा आहे, शेतकऱ्यांची जोडलेली नाळ आहे, बैलगाडा मालक आहेत, म्हणजे प्रत्येकाचा त्यांच्यावरती विश्वास हा महत्त्वाचा आहे। आणि आता अजितदादांनी पण त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं दुसऱ्या दिवशी की मी त्यासाठी बोललोच नव्हतो, त्यांनी कार्यकर्त्यांना संजीवनी देण्यासाठी की कोणतरी उभं राहावं म्हणून त्यांनी ती मुवमेंट केली होती आणि त्यांनी त्याच्यातनं माघार घेतली। आणि त्याच्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हेंचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की राष्ट्रवादीत जाण्याचं वगैरे, तर तो मासा त्यांच्या गळाला लागला शिवसेनेतनं गेलेलं, परंतु शिवसेनेतनं गेलेला आतापर्यंत कुठलाही माणूस यशस्वी झाला नाही।
झुंज अजिबात कडवी वाटत नाही आम्हाला. खरं तर दुर्दैव वाटतं, हे आमचं सुद्धा पक्षाचं दुर्दैव असेल की ज्यांना आम्ही मोठे केलं. डॉक्टर अमोल कोल्हेंना अभिनेता म्हणून सगळे ओळखत असतील, पण राजकीय ओळख ही शिवसेनेने त्यांना दिलेली आहे. त्यांना नेता बनवण्याचं, त्यांना व्यासपीठ देण्याचं, म्हणजे मालिकांच्या शिवायचं व्यासपीठ शिवसेनेने दिलेलं आहे. ती क्रेज ही भगव्यामुळे त्यांना मिळालेली आहे. त्या भगव्याच्या नावाखाली त्यांचे कार्यक्रम पण अनेक चालले आणि अशानंतर त्यांनी या प्रकारचं आता म्हणजे जे गोष्टी केलेली आहेत, तर आम्हाला लढत वगैरे काही कडवी वाटत नाहीये. बघायला तर बरेच लोक येतात, पण मतांमध्ये परिवर्तन निश्चितपणे होणार नाही. मी सांगा की खासदाराकडे फायनान्स मागायला गेलो, तर मला तर ते कळलंच नाही. मी ऐकलेली गोष्ट आहे ही. संबंध काय हो खासदाराकडे फायनान्स मागायचा? खासदार काय झाड हलवून पैसे देणार आहे का? खासदाराच्या काय 2 नंबरच्या धंद्यात कुठला पण खासदार असू देत, त्यांचं काही कुणाचाच विषय नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. त्यांनी कुणाकडे पैसे मागितले, कुणाकडे हे आहे, आमचा काही संबंधच नाही. आमच्या पक्षाचा काही संबंध नाही त्या गोष्टीशी. त्यामुळे तो विषय आमचा नाहीच आहे की त्यांनी कुणाकडे पैसे मागावेत. पैसे मागितले असतील, त्यांनी दिले सुद्धा. लोकांमधनं पैसे गोळा होत आहेत, तो पण ड्रामा आहे. आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तेच पैसे देतात आणि तेच लोक व्यासपीठावरती येऊन त्यांना पैसे परत देतात. म्हणजे एक सिंपथी, दिस इज मार्केटिंग गेम. ऍक्च्युली जेव्हा पितळ उघडं पडल्यानंतर विषय काढायला नको असं प्रत्येक जण म्हणणार. मग त्यांनी सहानुभूती, जसं पहिलं सांगितलं की एका खासदाराकडे गेलो, दुसऱ्यांदा सांगितलं की घर विकलं, तिसऱ्यांदा तर राज्याभिषेकाचं, आता संभाजी महाराजांचं, म्हणजे त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे प्रचारासाठी. त्यामुळे हे सगळे मेड बाय हिम, त्यांनी बनवलेले सगळे मुद्दे आहेत. त्यामुळे ते घराचा मुद्दा गळू नये. म्हणजे लोकांची सिंपथी कशी मिळवायची हे त्यांना चांगलं माहिती आहे. कुठेही रेकॉर्डवरती सापडलेलं नाहीये ना ते घर त्यांच्या नावावरती आणि त्यांनी विकलंय वगैरे, असं कुठंच सापडलेलं नाही. लोकांना ते प्रूव्ह तर करायला पाहिजे ना. तुम्ही जे काय बोलता ते प्रूव्ह तर झालं पाहिजे ना. उगीच हवेत गोळ्या मारून रेटून खोटं बोलायचं, याला काय अर्थ नाही. खेड तालुक्याच्या वाड्या वस्त्यांवर आम्ही फिरतो आणि मुळात 15 वर्षामध्ये खासदार साहेबांनी जी कामं केलेली आहे त्यामध्ये महिला, तरुण किंवा प्रत्येक घर दादांना माहिती आहे. आणि खेड तालुक्याचा विश्वास, अमाप विश्वास हा दादांवर आहे. त्यामुळे दादांचं लीड खेड तालुक्यातून कमी होणार नाही याची मला 100% खात्री आहे. मला असं वाटतंय 3 असो किंवा 10 असो, दादांबद्दल असणारं प्रेम आणि जी आत्मीयता दादांनी निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून, संपर्काच्या माध्यमातून, त्यामुळे दादांना कुठल्याही प्रकारचा जुन्नर तालुक्यामध्ये याचा कुठलाही किती उमेदवार उभे राहील त्याचा फॅक्टर लागू होणार नाही. दादा मताधिक्य वाढेल पण कमी होणार नाही. पूर्व हवेलीमध्ये सुद्धा दादांवर बऱ्याच टीका केल्या जातात की दादा कधी दिसले नाही किंवा दादांचं काही काम नाही. तसं पाहिलं तर प्रत्येक खेडेगावात दादा आमच्या इथे 3-3, 4-4, 6-6 वेळा येऊन गेलेले आहेत 5 वर्षात. आणि त्या आधीचे जे खासदार होते, आता ते कोण होते सगळ्यांना माहिती, त्यांचं नाव घ्या, पण अक्षरशः त्यांचा कधी निधी तिकडे आला नाही आणि म्हणजे खासदार काय असतं हे कोणी तोंडही पाहिलं नव्हतं. पण पहिल्यांदा हे खासदार असे आहेत की आम्ही वारंवार त्यांना हवेलीमध्ये आलेलं पाहतोय आणि तळागाळात त्यांनी अगदी खेडेगावात कामं केलेली आहेत. त्यामुळे लोकांचा त्यांचा परिचय, आणि डॉक्टर अमोल कोल्हे हे फक्त कलेचं म्हणजे भांडवल करतायत आणि लोकांपुढे तो एक मुखडा हे करून ते समोर येत आहेत. पण वास्तव्यात संभाजी महाराजांचे गुण त्यांच्यात असतं तर त्यांनी पहिली गोष्ट पक्षाचं पलायनच केलं नसतं. त्यांनी त्यांची प्रचाराची पातळी सोडलेली आहे. एकतर खासदार आढळराव पाटील साहेब यांच्याविषयी बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाहीये. वैयक्तिक त्यांच्या कुठलेही आरोप आतापर्यंत झालेले नाहीयेत. एकीकडे ते छत्रपती संभाजी महाराज म्हणतात आणि एकीकडे आमचा उमेदवार चिकना आहे वगैरे, आणि महिलांसाठी लज्जास्पद वाटेल महिलांना अशा प्रकारचं खरं वक्तव्य करतात. मग त्यामुळे त्यांची म्हणजे स्वतःलाच त्यांना कळत नाही की दादा आढळराव साहेबांपुढे ते कसं प्रचार करतील हे त्यांना स्वतःला कळत नाही. त्यामुळे त्या गोष्टीचा पण आम्हाला अत्यंत खेद आहे. महिला भगिनींमध्ये फार असंतोष आहे त्या गोष्टीमुळे.